साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही CDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा जून महिन्याचा हप्ता कधी येईल याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस सुद्धा करत होता, तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। तर आज शेवटच्या दिवशी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तारित होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज सर्व जिल्ह्यामधील सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले नाहीत। तर आज काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर ते प्रमुख जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु चॅनल वरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडके बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यांमध्ये आज जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तारित सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तारित करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही, कारण सर्व लाडक्या बहिणींची पात्रता तपासून जून महिन्याचा हप्ता विस्तारित सुद्धा होतच आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अगदी सुटसुट सांगत आहे की आज कोणत्या जिल्ह्यामध्ये जून महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या आणि परवा पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा हप्ता सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला नाही। ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तारित होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहीण योजनेचा हप्ता सोडणारे जे अधिकारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुमच्या अगोदर पात्रता तपासण्यात येत आहे। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला जून हप्ता सुद्धा सोडण्यात येत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला जून हप्ता मिळणार आहे, अन्यथा जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पुढील 4 वर्ष लाडक्या बहीण योजनेचा कोणताही हप्ता मिळणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या पात्रता काटेकोर पद्धतीने तुम्ही सुद्धा पाहायचे आहेत। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच पैसे मिळणार आहेत। बघा, सर्वात अगोदर पात्रता बघून घेऊयात। परंतु लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची घोषणा करण्यात आलेली आहे। ती घोषणा म्हणजे लाडक्या बहिणींना 40,000 रुपयांचं बिनव्याजी कर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना पैशांची गरज असेल त्या बहिणींनी अर्ज करणं गरजेचं आहे। अर्ज केल्यानंतर तुम्हाला सुद्धा बिनव्याजी 40,000 रुपयांचं अर्ज सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज जून महिन्याचा 12वा हप्ता 12 जिल्ह्यांमध्ये विस्तारित होत आहे। परंतु जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे। बघा, पहिली पात्रता उत्पन्नाची आहे। जर तुमचं उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं असेल, म्हणजेच तुमचं उत्पन्न 3 लाख झालेलं असेल, 4 लाख झालेलं असेल, 5 लाख असेल, म्हणजेच 2.5 लाखांच्या पुढे झालेलं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, कारण तुमचे उत्पन्न ऑनलाईन पद्धतीने तपासण्यास सुद्धा येतच आहे। म्हणजेच तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल। सोबतच लाडक्या बहिणींनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता योजनांची आहे। बघा, तुम्ही जर फक्त लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आज पैसे येणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी 2-2, 3-3, 4-4 योजनांचा लाभ घेत असतील, याच्यामध्ये लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना यांसारख्या डबल योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला दोन्ही योजनांचे हप्ते मिळणार नाही। दोन्ही योजनांचा लाभ बंद सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ घेत असावे, सरकारी कोणत्याही तुम्ही सुद्धा एकाच योजनेचा लाभ घेत असेल तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तारित होत आहेत। परंतु
तिसरी पात्रता महत्त्वाची आहे। ज्या लाडक्या बहिणी तिसऱ्या पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे मिळणार आहेत। बघा, तिसरी पात्रता नोकरीची आहे। जर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये कामगार असाल किंवा यावर्षी सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला असाल, याच्यामध्ये अंगणवाडी सेविका असतील, पर्यवेक्षिका असतील, प्राध्यापक असतील, मुख्याध्यापक असतील, रेल्वे कामगार असतील, कर्मचारी असतील, महानगरपालिकेमध्ये शिपाई असतील, तर याच्यामध्ये तुमचा सहभाग नसायला पाहिजे। घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार सुद्धा नसायला पाहिजे। ज्या बहिणी या महत्त्वपूर्ण अशा 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना पुढील 4 वर्ष या लाडक्या बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते 12 जिल्हे अगदी एका मिनिटामध्ये बघून घ्यात। परंतु 4थ्या पात्रतेमध्ये तुम्ही बसत असावेत तरच तुम्हाला पैसे सुद्धा येणार आहेत। बघा, 4थी पात्रता टॅक्सची आहे। बघा, टॅक्सचे 2 प्रकार आहेत। याच्यामध्ये पहिला टॅक्स खासगी टॅक्स आणि दुसरा टॅक्स सरकारी टॅक्स। म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुम्ही खासगी टॅक्स भरत नसावे आणि तुम्ही सरकारी टॅक्स सुद्धा भरत नसावे। कारण टॅक्स कोणाला भरावा लागतो? ज्यांचं उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असतं त्यांना टॅक्स भरावा लागत असतो। आणि जर चुकून तुमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत असेल तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त होत आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणीनं आपण पात्रता बघितलेली आहे, त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी ज्या माता भगिनी पात्रतेमध्ये बसलेले असतील त्यांना जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। बघा, भरपूर दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पत्रकार परिषदेमध्ये सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे की निधी वितरणाची सुरुवात आजपासून करण्यात येत आहे। म्हणजेच कालच लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। या 3600 कोटी निधीच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींची डीबीटी सुद्धा तयार करण्यात आलेली होती। म्हणजेच हे डीबीटी कालच तयार करण्यात आलेली होती। तर या डीबीटीचं बटन आज सकाळी 8 वाजता दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच आज काही बहिणींना सकाळी पैसे येतील, काही बहिणींना दुपारी पैसे येतील आणि काही बहिणींना संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच आजपासून पुढील 3 दिवस हे वितरण अशाच पद्धतीने सुरू सुद्धा राहणार आहे। जर तुम्हाला आज पैसे आले नाही तर तुम्हाला उद्या पैसे येतील, जरी उद्या आले नाही तर परवा येतील। आणि ज्या बहिणींना परवा पैसे येणार नाहीत त्या लाडक्या बहिणींनी आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहे, त्यानंतर आपण त्यांची मदत सुद्धा करणार आहोत। त्यासाठी एक काम करायचं आहे, ते काम सुद्धा व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ही लाडकी बहीण योजना राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील बहिणींसाठी सुरू करण्यात आलेली सर्वात मोठी योजना आहे। परंतु या योजनेचा अर्ज काही श्रीमंत बहिणींनी सुद्धा केलेला होता, त्यांनी सुद्धा मागील हप्त्यांचे पैसे घेतलेले आहेत, परंतु त्यांना यापुढे कोणताही हप्ता मिळणार नाही। त्या बहिणींनी आपला अर्ज रद्द सुद्धा करायचा आहे, अन्यथा त्यांच्यावरती शासनाच्या मार्फत कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून पैसे सुद्धा विस्तार होत आहे। बघा, आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये, म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होतच आहे। बघा, कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट सुद्धा केलेली होती की जून हप्ता 2100 रुपयाप्रमाणे देण्यात येणार होता, कारण सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपये पाहिजे हा सर्वांचा 100% महत्त्वाचा प्रश्न आहे। परंतु आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार योग्य वेळी 2100 रुपयांचा निर्णय घेण्यात येईल, परंतु सध्याच्या स्थितीला सरकारकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता 2100 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला नाही। लाडक्या बहिणींना 1500 रुपयाप्रमाणे जून महिन्याचा 12 हप्ता सुद्धा मिळणार आहे। बघा, लाडक्या बहिणीनं काल 1 वर्ष पूर्ण लाडकी बहीण योजनेला झालेलं आहे। कालच वर्षपूर्ती सोहळा पार सुद्धा पडलेला आहे। म्हणजेच लाडकी बहीण योजना सुरू होऊन सरासरी 1 वर्ष पूर्ण सुद्धा
सुद्धा झालेलं आहे। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींसाठी एक गिफ्ट सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे। ते गिफ्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे, परंतु अगोदर आपण 12 जिल्हे बघून घेऊयात। उद्याचे 12 जिल्हे आणि परवा दिवशीचे जे 12 जिल्हे आहेत ते 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। तर बघा लाडक्या बहिणींनो, आज सर्वात प्रथम पुणे जिल्ह्यापासून सुरुवात सुद्धा होत आहे। बघा पुणे जिल्हा हा लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा आहे। पुणे जिल्ह्यामधील 12 लाख बहिणी या योजनेमध्ये पात्र सुद्धा ठरलेले आहेत। त्यामुळे सर्वात अगोदर आज पुणे जिल्ह्यामध्ये जून हप्ता विस्तार होत आहे। दुसरा जिल्हा मुंबई शहर, तिसरा जिल्हा मुंबई उपनगर। बघा पुणे असेल, मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, हे तिन्ही जिल्हे लोकसंख्येने सर्वात मोठे जिल्हे आहेत आणि या तिन्ही जिल्ह्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी आहेत। त्या दृष्टिकोनातून सर्वात अगोदर 3 जिल्ह्यांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। सोबतच आज चौथा जिल्हा बीड जिल्हा। बघा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 4 लाखांपेक्षा जास्त बहिणी आहेत, त्यामुळे बीड जिल्ह्याला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। म्हणजेच आज बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। त्यासोबत परभणी जिल्हा। बघा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस सुद्धा करत होत्या की आमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे, आमच्या जिल्ह्यामध्ये कधी जून हप्ता येणार आहे। बघा परभणी जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो जो 6वा जिल्हा आहे तो 6वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा। तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येत आहेत। त्यासोबत 7वा जिल्हा नांदेड जिल्हा, 8वा जिल्हा लातूर जिल्हा, 9वा जिल्हा धाराशिव जिल्हा। बघा या धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सकाळपासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। धाराशिव जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगितलेले आहे की आम्हाला पैसे आलेले आहेत, परंतु धाराशिव जिल्ह्यामधील काही बहिणींना अजून पैसे आलेले नसतील, त्या बहिणींना सुद्धा पैसे येणार आहेत। त्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही। बघा लाडक्या बहिणींनो हे 3 जिल्हे झाले, हे 3 जिल्हे 6 जिल्हे, त्यासोबत हे 3 जिल्हे म्हणजेच 9 जिल्हे झाले। त्यासोबत जो 10वा जिल्हा आहे तो 10वा जिल्हा यवतमाळ जिल्हा, 11वा जिल्हा वाशिम आणि 12वा जिल्हा बुलढाणा जिल्हा। बघा आज या 12 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आज जून हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होत आहे, परंतु गॅस कनेक्शनचे पैसे सर्व बहिणींना मिळणार नाहीत। ज्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पात्रतेमध्ये बसत असतील त्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळत आहे। गॅस कनेक्शनचे जे पात्रता घालण्यात आलेले आहे ते पात्रता सुद्धा बघून घेऊया। परंतु लाडक्या बहिणींनो उद्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तार होतील तर ते उद्याचे 12 जिल्हे सुद्धा बघून घ्या। बघा उद्याचा पहिला जिल्हा सातारा, दुसरा जिल्हा सांगली, तिसरा जिल्हा सोलापूर, चौथा जिल्हा सिंधुदुर्ग, 5वा जिल्हा कोल्हापूर, 6वा जिल्हा रत्नागिरी, 7वा जिल्हा नाशिक, 8वा जिल्हा अहिल्यानगर, 9वा जिल्हा रायगड, 10वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 11वा जिल्हा जालना जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा। बघा उद्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील आणि परवा दिवशीसाठी ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे ते परवाचे 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा परवाच्या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा धुळे, दुसरा जिल्हा नंदुरबार, तिसरा जिल्हा अकोला, चौथा जिल्हा अमरावती, 5वा जिल्हा वर्धा, 6वा जिल्हा चंद्रपूर, 7वा जिल्हा गडचिरोली, 8वा जिल्हा नागपूर, 9वा जिल्हा भंडारा, 10वा जिल्हा गोंदिया जिल्हा, त्यासोबत 11वा जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा। बघा टोटल मिळून 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो काही बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, काही बँकेमध्ये जून हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही त्या संदर्भात सुद्धा माहिती आलेली आहे। बघा भरपूर लाडक्या बहिणींनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेले होते की आम्हाला मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले आहेत, काही बहिणींना अजून 1 रुपया सुद्धा आलेला नाही। म्हणजेच लाडकी बहीण योजना सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्यांचे अर्ज पात्र ठरलेले आहेत, त्या बहिणींना अजून एकही हप्ता आलेला नाही। बघा लाडक्या बहिणींना ज्या बहिणींना अजून एकही हप्ता आलेला नसेल त्या बहिणींना आज सर्व मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच तुम्हाला जे मागील हप्त्यांचे पैसे आहेत तर ते टोटल मिळून 16,500 रुपये आणि आजचा हप्ता मिळून तुमच्या खात्यामध्ये 18,000 रुपये इतकी रक्कम सुद्धा एकाच दिवशी विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु तुम्ही एक काम केलं तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहे, जून हप्ता मिळणार आहे आणि पुढील 4 वर्ष या योजनेचा लाभ अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा घेता येणार आहे। ते काम सुद्धा बघून घे। परंतु लाडक्या बहिणींनो काही बहिणींचं म्हणणं आहे की आमच्या बँकेमध्ये पैसे येत नाही तर आमची बँक चालत आहे की नाही हे सुद्धा आम्हाला सांगून टाका। बघा लाडक्या
बहिणींनो, राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील सर्व बँका लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी चालत आहेत. म्हणजेच तुमचं कोणत्याही बँकेमध्ये बँक खातं असू द्या, त्या बँकेमध्ये 100% पैसे येतील. परंतु लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये एक अट सुद्धा घातलेली आहे. ती अट म्हणजे त्या बँकेला डीबीटी असावी, त्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असावं, तरच त्या बँकेमध्ये पैसे येतील. परंतु त्या बँकेला डीबीटी नसेल, सोबतच त्या बँकेला आधार कार्ड लिंक होत नसेल, त्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत. परंतु जी बँक गव्हर्नमेंटची असेल, खाजगी बँक असेल, सहकारी बँक असेल, त्या सर्व बँकेमध्ये पैसे येतील. त्या बँकेला डीबीटी असेल, आधार कार्ड लिंक होत असेल, त्या सर्व बँकेमध्ये पैसे येणार आहेत. महाराष्ट्र राज्यामधील कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असू द्या, काळजी करायची गरज नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणींना खात्याच्या संदर्भात, बँकेच्या संदर्भात काही डाऊट असेल तर त्या बहिणींनी थेट पोस्टामध्ये बँक खातं खोला. पोस्टामध्ये एका दिवसामध्ये आधार कार्ड लिंक होतं आणि एका दिवसामध्ये आधार कार्डची डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह होत असते. म्हणजेच ज्या बहिणींना वाटत असेल की आपल्या बँकेमध्ये पैसे येत नाही, तर त्या लाडक्या बहिणीने थेट पोस्ट बँकेमध्ये खातं सुद्धा खोलायचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आलेली होती. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा.